दुःख हे प्रत्येकाच्या नशिबी असते, मात्र हे दुःख दूर करण्याची ताकद केवळ स्वतःमध्ये आहे। विश्वात कोणीही बाबा, बुवा, संत, महंत हे दुःख दूर करू शकत नाही। परमेश्वराची प्रार्थना करा, सर्व दुःख दूर होतील, असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांनी केले। येथील मनमाड नांदगाव रस्त्यावर आमदार सुहास कांदे व सौ अंजुम कांदे यांनी नियोजन केलेल्या शिवमहापुराण कथेचे पहिले पुष्प गुंफताना पंडित मिश्रा यांनी मानवी जीवनातील, अध्यात्मातील शिवसत्य, दुःख आदी वेगवेगळ्या भावभावनांचे पदर उलगडून सांगितले। पहिल्याच दिवशी लाखो शिवभक्तांनी कथा श्रवणासाठी केलेल्या गर्दीमुळे परिसराला मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले। पंडित मिश्रा म्हणाले की सजीवांचे कल्याण करणारे शिवजी आहेत। मेहनतीशिवाय फळ नाही, मेहनत करत राहा। मेहनतीला अध्यात्माची जोड दिल्यास आयुष्याचे कल्याण होईल। सर्व धर्म वाढवा, भाव आणि श्रद्धेने कथा श्रवण करा, निर्मळ मन ठेवा, श्रद्धेने ध्यान करा, शिव प्रसन्न होतील। पितृपक्षात ऐकलेली कथा आणि पितृपक्षातील शिवरात्र या दरम्यान भगवान शंकराच्या पिंडीवर चढवलेले जल मनातील इच्छा पूर्ण करतात। मेहनत, कर्म आणि श्रद्धा यांची जोड असल्याने शिवभक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। कथा श्रवण करताना आलेले अनुभव आणि त्या अनुभवामुळे सुटलेले प्रश्न असे शिवभक्तांनी लिहिलेले पत्र पंडित प्रदीप मिश्रा यांनी या शिवमहापुराण कथेदरम्यान वाचून दाखवले। यावेळी पत्र लिहिणारे उपस्थित भक्तांचा यावेळी आमदार सुहास कांदे व अंजुमताई कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पत्र लिहिणाऱ्या भाविकांचा कथेमध्ये सत्कार होणे ही पहिलीच वेळ आहे, असे यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले। तसेच यांचा मुख्य यजमान आमदार सुहासांना कांदे व अंजुमताई कांदे दाम्पत्यांच्या आमदार सुहासांना कांदे व अंजुम कांदे हे स्वतः शिवमहापुराण आपल्या मस्तकी घेऊन पंडित प्रदीप मिश्रा यांच्या समोर नतमस्तक झाले। तसेच कथेदरम्यान सुरू असलेल्या भजनात तल्लीन होऊन महापुराण कथेसाठी मनमाड नांदगाव ये-जा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या मोफत बस सेवा व जेवणाची व्यवस्था होती। अपंग व आजारी व्यक्तींना व्हीलचेअरवर बसवून कथेसाठी नेण्यात येत होते। गर्दीचे नियोजनात पोलीस बंदोबस्त आणि वैद्यकीय पथकेही सज्ज होते। शिवमहापुराण कथेचे नियोजन समिती, शिवसेना पदाधिकारी, स्वयंसेवक मिळेल ती सेवा बजावत होते। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम।